अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची याविषयी विस्तृत माहिती बघणार आहोत. तर बघा, जे जुने सेवेकरी आहेत त्यांना ऑलरेडी ही सगळी माहिती असणारच आहे, पण जे नवे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त असणार आहे. तर आजकाल बघा, शाळा कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वजणच गुरुचरित्र पारायण करत असतात. पण याची सांगता कशी करायची, जे नवे आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे. नमस्कार, मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची हे बघणार आहोत. तर यावर्षी पारायणाची सांगता जी आहे ती दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच येणाऱ्या शुक्रवारी करायची आहे. तर बघा, ज्यांनी पारायणाची सुरुवात मागील शुक्रवारी केलेली आहे त्यांनी सांगता जी आहे ती 8व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीच करायची आहे. समजा ज्यांनी पारायणाची सुरुवात ही गुरुवारीच केली असेल तर मग त्यांची सांगता जी आहे दत्त जयंतीच्या दिवशी होणार आहे. तर या पद्धतीने पारायण सांगतेचा दिवस असणार आहे. आता पारायण सांगता करत असताना नेमकं कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ते बघूयात. तर सर्वात आधी नैवेद्य कोणता करायचा हे बघूयात. तर बघा, आपल्या घरी जे काही असेल पोळी भाजी वरण भात, यामध्ये बघा घेवड्याची भाजी अवश्य करा, कारण घेवडा दत्त महाराजांना अधिक प्रिय आहे. यासोबतच दुधाचा एखादा पदार्थ म्हणजे खीर असेल, श्रीखंड असेल, बासुंदी असेल, असा एखादा पदार्थ नैवेद्यामध्ये अवश्य असू द्या. हा पदार्थ दत्त महाराजांना खूप जास्त आवडतो. यासोबतच बघा, पुरणाचं जेवण पुरणपोळी केलात तरीही चालेल, नाही जमली तर अगदी चपाती भाजी पुरी असेल ही केलात तरीही चालेल. आता नैवेद्यामध्ये कोणते पदार्थ असावे, ताट कसं तयार करावं, केंद्रामध्ये ताटाची पद्धत मांडणी कशी आहे ह्याचा एक संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. तो तुम्ही बघू शकता. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकसुद्धा देणार आहे. तुम्ही इथे जाऊनसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही हा मांडणीचा संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर बघा, या पद्धतीने नैवेद्य आपल्याला करून घ्यायचा आहे. आता हा जो नैवेद्य असणार आहे हा नैवेद्य सकाळी 10:30च्या पूर्वीच आपल्याला संपूर्ण नैवेद्य तयार करायचा आहे. तर बघा, 10:30लाच का, कारण केंद्रातल्याप्रमाणे आरती जी आहे स्वामींची नैवेद्य आरती ही सकाळी 10:30 वाजता होत असते. त्यामुळे आपल्याला या वेळेच्या आधीच 4 नैवेद्य काढून घ्यायचे आहेत. त्यातला पहिला नैवेद्य असणार आहे दत्त महाराजांच्यासाठी, दुसरा असणार आहे स्वामी महाराजांच्यासाठी, तिसरा असणार आहे आपला जो ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ याच्यासाठी काढायचा आहे, आणि चौथा श्री कुलदेवता आपली जी काही कुलदेवता आहेत त्यांच्यासाठी एक नैवेद्य आपल्याला ताटामध्ये तयार करून घ्यायचं आहे. यानंतर ठीक 10:30 वाजता, 10:30 वाजण्यापूर्वी आपल्याला हे सर्व नैवेद्य सर्व देवतांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. ग्रंथाचा नैवेद्य वेगळा, दत्त महाराजांचा वेगळा, स्वामींचा वेगळा आणि कुलदेवतांचा नैवेद्य देवघरामध्ये दाखवून घ्यायचा आहे. ठीक 10:30 वाजता ज्याप्रमाणे आपण आरती करतो केंद्रामध्ये त्याप्रमाणेच आपल्याला आरती जी आहे ती करायची आहे. तर यामध्ये बघा, सगळ्यात पहिले असणार आहे श्री गणपतीची आरती, त्यानंतर असणार आहे श्री सकाळची स्वामी महाराजांची आरती, यानंतर सकाळचीच श्री दत्त महाराजांची आरती करायची आहे, यानंतर नारायणांची आरती, यानंतर जे आहे ती गायत्री मातेची आरती विशेषतः, आणि त्यासोबत शुक्रवार असणार आहे त्यामुळे देवीची आरतीसुद्धा विशेषतः आपल्याला या दिवशी सकाळी 10:30 वाजता आरत्या करून घ्यायच्या आहेत. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे. मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर जय जयकार करून स्वामींना आपल्याला फुलं जी आहेत ती अर्पण करायची आहेत. फुलं वाहिल्यानंतर सद्गुरुनाथा हात जोडितो ही प्रार्थनासुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे. प्रार्थना झाल्यानंतर स्वामींना ग्रंथाला सगळ्यांना त्रिवार मुजरा करून घ्यायचा आहे. स्वामींना दत्त महाराजांना विनंती करायची की जी मी ही काही 7 दिवस तुमची जी सेवा केली आहे, पारायण केलं आहे, यामध्ये काही माझ्याकडून चुका झाल्या असतील, काही उणिवा राहिल्या असतील तर याबद्दल मला तुम्ही क्षमा करा. मी ज्या कामनेने हे गुरुचरित्र पारायण केलं आहे ती माझी इच्छा, तो माझा संकल्प पूर्ण करा आणि तुमचा कृपाशीर्वाद माझ्यावर, माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. मी जे काही काम करीन त्याला तुमचा शुभाशीर्वाद असू दे, अशी विनंती स्वामी महाराजांना करायची आहे. यानंतर एखादे ब्राह्मण जोडपे आपल्याला या दिवशी घरी जेवू घालायचं आहे. ब्राह्मण जोडपे नाही मिळाल्यास तर एखादे कोणतेही जोडपे आपल्या शेजारचे असेल, नातलग असतील, मित्रमंडळ असेल, यातील एखादे जोडपे तुम्हाला शक्य असेल तर जेवू घालायचं आहे.
आणि हे करणं जर तुमच्याच्याने शक्य होत नसेल, कारण बघा बऱ्यापैकी जे आहे ते वयोवृद्ध माणसंसुद्धा पारायण करतात किंवा शाळेतील कॉलेजेसमधली मुलंसुद्धा पारायण जे आहे ते करत असतात. तुमच्या या सगळ्या कामामधून तुम्हाला जर हे करणं शक्य नसेल तर काय करायचं, 2 माणसं जेवतील किंवा तुम्हाला जितकं शक्य आहे तितके काय करायची, एक रक्कम बाजूला काढायची आणि हे जे पैसे असतात जिथे अन्नदान होतं, अगदी गाणगापूर असेल, अक्कलकोट असेल, त्यानंतर अगदी पिठापूर असेल, वाडी असेल, या ठिकाणी बऱ्यापैकी अन्नदान होत असतं. त्यासोबतच बघा केंद्रामध्ये सुद्धा अन्नदान होत असतं. त्या ठिकाणी तुम्ही हे पैसे अन्नदानासाठी तुम्ही देऊ शकता. हे एक शास्त्र म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. पण यासोबतच बघा आपल्या समाजामध्ये अशी असंख्य माणसं आहेत जे अगदी फुटपाथवरती राहतात, ज्यांना अन्नाची गरज आहे. मंदिराच्या बाहेर, सिग्नल शेजारी, स्टँडवर, रेल्वे स्टेशनवरती अशी बरीच मंडळी, लहान मुलं भुकेलेली असतात. यांनाही तुम्ही अन्नदान करू शकता. काही ओलं चपाती भाजी देणं शक्य नसेल तर सुका काही खाऊ असेल तर तुम्ही यावेळी अशा उपाशी लोकांना खाऊ घाला. बघा दान हे नेहमी सपात्रे असलं पाहिजे. जिथे अन्नाची गरज आहे त्या लोकांना खाऊ घातलं तर त्यांच्यातून जे पुण्य मिळतं ना ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्यांच्या घरी आधीच घर भरलेलं असेल, ज्यांचं पोट भरलेलं आहे, त्यांनाच खाऊ घालून यातून काही फायदा होतो असं काही विषय नाही आहे. उलट मग त्यापेक्षा जिथं गरज आहे, ज्या लोकांना अन्नाची खरोखर नितांत गरज आहे, अशी समाजामध्ये असंख्य लोक असतात बघा. त्यांना तुम्हाला जितकं शक्य आहे तितक्या पद्धतीने अन्नदान करा. फक्त या दिवशीच करा असं मी म्हणणार नाही. यानंतर पण तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही अगदी आवर्जून अशा गरीब लोकांना, गरजू लोकांना भरपूर अन्नदान करा. जेणेकरून आपलं पारायण जे आहे, आपलं माणूस म्हणून जन्म घेणं सुद्धा सार्थकी लागेल आणि दत्तगुरूंचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळून जाईल. तर यानंतर बघा आता ग्रंथ कधी हलवायचा, तर आरती किंवा ब्राह्मण भोजन किंवा जोडपं जेवून झाला असेल ते तुम्ही घातला असेल किंवा नसेल तर आरतीनंतर जे आहे ते आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे. स्वामींना विनंती केल्यानंतर ग्रंथ जो आहे तो हलवायचा आहे. आता हलवायचं कसं, म्हणजे कसं तर ग्रंथाला मुजरा करायचा आहे. त्यांना जे काही चूक झाली असेल, काही काही राहिला असेल तर क्षमा मागायची आणि ग्रंथ जो आहे तो ग्रंथाला मुजरा करून ग्रंथ उचलून घ्यायचा आहे. उचलल्यानंतर मात्र ग्रंथ हलवल्यानंतर नेमकं काय करायचं, तर ग्रंथ उचलल्यानंतर आपल्याला हा ग्रंथ आणि ग्रंथाच्या बाजूला आपण नारळ ठेवतो, पान सुपारी असते, दक्षिणा असते, तर तो नारळ असेल किंवा तुम्ही मंगल कलश मांडला असेल, मंगल कलशातील नारळ जो आहे तो गोड आपण त्याचं करून खाऊ शकता. पण जर ग्रंथाच्या बाजूला, आता केंद्रामध्ये जे आहे ते ग्रंथाच्या बाजूला नारळ आणि पान सुपारी ठेवली जाते, तो नारळ आणि ग्रंथ आपल्या स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचा आहे आणि त्यांना विनंती करायची की माझ्याकडून अशीच तुमची सेवा जी आहे ती अविरत होऊ द्या. हे जोपर्यंत ह्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुमची सेवा अखंडपणे माझ्याकडून होत राहू दे, अशी विनंती करायची. ग्रंथ स्वामींसमोर ठेवायचा आणि माझा इच्छित जे काही संकल्प आहे ते तुम्ही पूर्ण करा, अशी त्यावेळी सुद्धा स्वामींना विनंती जी आहे ती करायची आहे. आणि यानंतर जो ग्रंथ आहे तो योग्य ठिकाणी, जिथे कुणाचा स्पर्श होणार नाही किंवा हात किंवा काही पाय वगैरे लागणार नाहीत अशा ठिकाणी व्यवस्थित हा ग्रंथ आपल्याला वस्त्रामध्येच गुंडाळून योग्य त्या जागी ठेवायचा आहे. जर तुम्ही ग्रंथ इतर कुणाचा तरी मैत्रिणीचा असेल किंवा कुणाचाही ग्रंथ तुम्ही घेऊन आला असाल वाचनासाठी, तर हा ग्रंथ त्या दिवशी संध्याकाळी त्यांना परत करायचा आहे. त्यासोबत एखादा नारळ आणि 51 रुपये, 11 रुपये किंवा 101 रुपये त्यांना यासोबत दक्षिणासुद्धा द्यायची आहे, हे लक्षात घ्या. कारण इतरांचे ग्रंथ घेऊन शक्यतो वाचन करू नये आणि तसं जर केलं असेल तर तर या बदल्यात आपल्याला थोडीशी नारळ असेल किंवा थोडीशी रक्कम जी आहे ती या बदल्यात आपल्याला दान म्हणून त्या ग्रंथ ज्यांचा आहे त्यांना आपल्याला द्यायचं आहे, हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं. तर यानंतर जे आहे ते आपल्याला नैवेद्य आपणही जेवून घ्यायचं आहे. नैवेद्य जे काही दाखवलं असेल त्यातील बघा ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही स्वतः पण खाऊ शकता किंवा गाईलासुद्धा ह्यातला एक भागाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही देऊ शकता. ग्रंथाचा नैवेद्य हा गाईला दाखवला जातो, गाईला दिला जातो. यासोबतच बाकीचे जे 3 नैवेद्य आहेत, दत्त महाराजांचा, स्वामींचा, कुलदेवीचा, हा आपल्या घरातील मंडळींना हा नैवेद्य सगळ्यांना बसून खाऊ घालायचा आहे. हा नैवेद्य बाहेर कुणालाही द्यायचा नाही. तर या दिवशी जेवणामध्ये तुम्ही कांदा लसूण खाल्लात तरीही चालेल, कारण 7 दिवसाचं पारायण आपलं पूर्ण झालेलं असतं. 8व्या दिवशी तुम्ही तुमचं जे नॉर्मलचं जेवण आहे त्याच पद्धतीने नैवेद्य बनवा आणि त्याच पद्धतीने तुम्ही कांदा लसूण खाऊन या सर्व संकल्पाची, पूजेची सांगता जी आहे ती तुम्ही या पद्धतीने करू शकता. तर बघा
आता सर्व आटोपल्यानंतर तुम्ही सर्व पूजन जे आहे ते विसर्जन करू शकता. फोटो ज्या त्या ठिकाणी देवघरामध्ये ठेवून द्या. मंगल कलश ठेवला असेल तर कलशातील नारळ काढून ठेवा, याचं गोड करून घ्या. काही कारणास्तव जर नारळ तडकला असेल, चीर गेली असेल, काही खराब लागला असेल तर मनामध्ये कोणतीही साशंकता न ठेवता याचा प्रसाद करा आणि सगळेजण ग्रहण करा. प्रसाद फक्त बाहेर कुणाला द्यायचा नाही आहे. तर या दिवशीसुद्धा तुम्ही शक्यतो परान्न खाऊ नका. त्यानंतर बघा, आता आपण इतकं काही पारायण वगैरे सगळं केलेलं आहे, यानंतर कोणत्याही पौर्णिमेला किंवा अमावस्येला परान्न ग्रहण करू नका. नाहीतर अमावस्येला परान्न ग्रहण केल्यानंतर संपूर्ण महिन्याचं जे काही पुण्य असतं, आपण जे काही पुण्यकर्म केलेलं आहे, पुण्य कमवलं ते संपूर्ण नष्ट होतं. ज्यांच्या घरचं आपण अन्न खाऊ त्यांना ह्या सगळ्याचं पुण्य जातं. त्यामुळे एकच काळजी घ्यायची, येणाऱ्या अमावस्येला किंवा त्यानंतर पौर्णिमेला सुद्धा परान्न हे खायचं नाही, हे लक्षात फक्त घ्यायचं आहे. तर या पद्धतीने सांगता करा. तुम्हाला काही शंका असेल, अजून काही विचारायचं असेल तर प्लीज खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवा. माझं चॅनल नवीन आहे, सो तुमच्या सबस्क्रिप्शनची मला गरज आहे. सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग परत भेटूया छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.